पर्थमध्ये भारताने झेंडा गाडल्यानंतर ऑस्ट्रेलियाला पेलवलं, तर दुसऱ्या स्टॅचमध्ये ऑस्ट्रेलिया करणार पलटवार. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता देसी क्रिकेट. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या टेस्टमध्ये खूप भारी हारला, म्हणजे इंडियाने जे म्हटलं की सगळं म्हणत होतं की ऑस्ट्रेलिया जे आहे ते भारताला पेलणार. हे सगळं जे होतं ते मॅच व्हायच्या आधी होतं, म्हणजे जे सिरीज व्हायच्या आधी होतं की ऑस्ट्रेलिया जिंकणार आणि सहज जिंकणार. तर भाऊ ऑस्ट्रेलियाला एक सांगतो, आम्ही इंडियावाले आहे आणि इंडियावाले कोणाकडून सहज हारत नाही. आणि जे पेलवलं परत टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया पण यार आठवण करतो सर, यार नाणी आठवली ऑस्ट्रेलियाची. तर पहिल्या टेस्ट मॅचमध्ये तर भारताने चांगली एक वन साईड मॅच जिंकवलं आणि दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये आता तयार आहे. पण आता जे दिवसात टेस्ट मॅच होणार आहे ते उद्या होणार आहे 6 तारीखला, आणि ते होणार आहे डे नाईट टेस्ट, म्हणजे डे नाईट टेस्ट मॅच होणार आहे आणि पिंक बॉल खेळणार आहे. पिंक बॉल तुम्हाला माहिती सर, आपली थोडी पिंक बॉलसोबत 36 आकडा आहे. 36 आकडा आपण का म्हणू शकतो की इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियामध्ये जी बॉर्डर क्रॉस सिरीज झाली ती मागील वर्षीची, त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने फक्त 36 रनला भारताला ऑल आऊट केलं होतं. तर त्याचा आपला बदला घ्यायचा आहे आणि तो रिव्हेंज आता आपण लक्षात ठेवून भारताची दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये काय प्लेइंग गेली असू शकते आणि रोहित शर्मा कुठे ओपन करेल का मिडल ऑर्डरमध्ये खेळेल, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सिम्पल आहे की रोहित शर्मा जो तो बॅक येणार आहे आणि कॅप्टन्सी पण करणार आहे. त्यामध्ये शुभमन गिल पण अपडेट झाला आहे, म्हणजे शुभमन गिल अपडेट केला आहे की शुभमन गिल जे आहे सेकंड टेस्टमध्ये अवेलेबल राहील. तर असं मला असं वाटतं की रोहित शर्मा आणि शुभमन गिल दोन्ही वापस येईल. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया स्क्वॉड जे आहे, ऑस्ट्रेलिया स्क्वॉडमध्ये जो सेझलवूड नाही आहे, त्याऐवजी स्कॉट बोलंड, तुम्हाला माहिती स्कॉट बोलंड जो आहे तो स्कॉट बोलंड WTC फायनल म्हणजे 2023 जी फायनल झाली ती टेस्ट मॅचमध्ये तिथे भारताला परेशान केलं होतं स्कॉट बोलंडनी. तर स्कॉट बोलंडचा पण रिव्हेंज घ्यायचा आपल्याला की स्कॉट बोलंडचं पण धुवायचा आहे, मग इसका भी बदला नाही आपण को. तर आपण म्हटलं तर स्कॉट बोलंड पण रिव्हेंज घ्यायचा आहे. त्यानंतर जे 36चा आकडा होता, 36ला ऑल आऊट केलं त्याचा पण आपल्याला रिव्हेंज घ्यायचा आहे. तर डे नाईट टेस्ट मॅच खूप मजेदार होणार आहे. त्याची जे टायमिंग आहे ते आहे 9 वाजता लागणार सकाळी, जे पोवाला स्टेशन 9 ते 11:30पर्यंत जाल्यानंतर मिड डे आणि मग 4:30पर्यंत थर्ड, म्हणजे टोटल 9 वाजतापासून तर 4:30 वाजेपर्यंत तुम्हाला हे मॅच पाहायला डे नाईट टेस्ट आहे. त्यामुळे आपल्याला नाईट पण थोडं एकांतिक सेशन आपल्याला पाहायला भेटू शकते हे ऑस्ट्रेलियन मॅच. आणि तर तसं म्हटलं तर जे प्लेइंग आहे ते सेमच राहणार, फक्त काही किंचित चेंजेस ते होऊ शकते दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये. तर यामध्ये आपण थोडं ओव्हरलेट करू की पहिल्या टेस्ट मॅच दुसऱ्या टेस्टमध्ये काय संतृप्ती. तर मला वाटते की पहिल्या टेस्ट म्हणजे पर्थची पिचेस होती ती ॲडलीटची सेमच राहणार, कारण की ऑस्ट्रेलियन पिचेस म्हणलं आपण स्पेसरचा दबदबा राहते. तर ज्या प्रकारे पर्थमध्ये होती त्याच प्रकारे ॲडलीटमध्ये पण ते जे स्विंग राहू शकते ते ॲडलीटमध्ये पण राहू शकते, असे चान्सेस आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आपल्या चॅनल सबस्क्राईब करता. तर अपडेट आम्ही उद्या पण देणार आहे मॅचमध्ये काय तुम्ही सांगा मला एक्साइटेड की दुसऱ्या मॅच जे कोण जिंकणार आहे, पहिला डे आहे त्यामध्ये कोण किती जाणार तर नक्की सांगा. त्याचा आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.